हे आपल्याला उद्घाटन झालं असं जाहीर करते. नमस्कार. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच आपण खूप वेळात वेळ काढून इथे आला त्याबद्दल सर्वांना माझा नमस्कार. तर हा कार्यक्रम म्हणजे देश आणि राष्ट्र आपल्याला असं वाटलं की म्हणजे महिलांची संख्यावर थोडी कमी, आपल्या घरापासूनच समाज आणि राष्ट्र निर्माण होत असतं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यासाठी आणि गृहिणींचा खूप मोठा रोल आहे. फक्त आपलं कुटुंब असं फोटोमध्ये वगैरेच चांगलं नाही पाहिजे, तर आपण पण या समाजासाठी कुठेतरी आपलं देणं लागलं पाहिजे. आणि त्यांनी काही असं विशेष काही आपल्या कुटुंबावर परिणाम होतो असं नाही आहे. तर प्रत्येकाने आपल्या वाटेला जे जे आजूबाजूला कुठे आपल्या वाटेला काम येत असेल तर ते केलं पाहिजे. तर मी पण एक तुमच्यासारखीच गृहिणी आहे, पण हा स्टेजपर्यंतचा जो माझा प्रवास मला इथे बोलवला आहे त्याचं कारणच हे आहे की माझ्या मिस्टरांची बदली ही पूर्ण महाराष्ट्रावर आम्ही राहण्याचा योग आलेला आहे. त्यामुळे ज्या गावामध्ये कुठली चांगली सामाजिक संस्था काम करते त्या ठिकाणी मी थोडंसं खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला. तर तसेच म्हणजे सुरुवात माझी कोल्हापूर इथून झाली होती की तिथे शिवप्रतिष्ठान धारेवाडी इथे इंद्रजित देशमुख सर काम करतात. तर तिथे अनेक युवकांचे 25 वर्षांपासूनचे शिबिरं होतात, महिलांची शिबिरं होतात, बालकांची होतात. तर अशा शिबिरांमध्ये मी 25 वर्षापासून तिथे सहकार्य करत आहे आणि तसे शिबिरं घेण्याची प्रेरणा आणि एक समाजासाठी आपण पण काहीतरी केलं पाहिजे याची भावना मला तिथून उत्पन्न झाली. आणि मग त्याच्यानंतर माझी बदली म्हणजे मिस्टरांची बदली ही अमरावतीला झाली. तर तिथे डॉक्टर अविनाश सावजी सर ही प्रयास म्हणून संस्था आहे. तर सावजी सरांकडे पण मी जीवनशैली विषयक जे आरोग्य शिबिरं चालतात तर तिथे पण मी म्हणजे माझं घर सांभाळून मी त्या पण आरोग्य शिबिरांना सरांना एक 10 ते 15 वर्ष मी तिथे होते. तर मी त्या शिबिरांना त्यांना मदत केली आहे. तर त्याच्यातून पण मला अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या की म्हणजे जीवनशैली व्यवस्थित केली तर आपण कसं जगू शकतो. तर कुठेही आपण थोडा वेळ चांगला दिला तर आपल्याही आयुष्यामध्ये बदल होतात. आणि नंतर मग आमची बदली अमरावतीवरून खामगावला झाली. तर मला सावजी सरांनीच सांगितलं की आता मंजित सिंग नावाची व्यक्ती आहे की जी तरुणाई फाउंडेशन संस्थापक आहे आणि तिथे पर्यावरणाचं काम चालतंय. 10 वर्षापासून त्या संस्थेशी जोडलेली आहे आणि त्या संस्थेमध्ये पण आम्ही माहेरचा उभारठा म्हणून हे 5 वर्षापासून आम्ही शिबिर घेत आहोत आणि खूप छान प्रतिसाद असतो. पहिले 2 वर्ष म्हणजे थोडं जड गेलं आम्हाला की गृहिणी जमायला, कारण गृहिणी घर सोडून कुठे येत नाही. पण आता म्हणजे आमचं शिबिर एवढं सगळ्यांना माहिती झालं आहे की यावर्षी आमची 3 दिवसात नोंदणी पूर्ण फुल झालेली आहे. तर दरवर्षी सर्वांनी तिथे पण यावं की गृहिणींचा रोल हा फक्त म्हणजे मी माझं कुटुंब माझा नवरा असं नाही आहे. कारण आपलं जे म्हणजे आपण लहानपणी असतो ते आपल्याला खेळण्याच्या प्रेमात असतो. नंतर आपण मोठं झाल्यावर आपलं शाळा करिअर आणि मग करिअरच्या प्रेमात पडतो. नंतर मग आपण आपलं लग्न होतं मग नवऱ्याच्या प्रेमात पडतो. नंतर मग आपल्याला मुलं होतात आपण मुलांच्या प्रेमात पडतो. पण या सर्वांवर प्रेम करता करता स्वतःवर पण कधीतरी प्रेम केलं पाहिजे. आणि हे आपल्याला कळतच नाही की स्वतःवर पण प्रेम करायचं असतं. आणि मग वयाची 50 आणि 60 येते तेव्हा आपल्याला काहीतरी BP शुगर थायरॉइड यासारखे अनेक आजार जडतात. आणि मग डॉक्टर सांगतात की आता तुम्ही तुमचे छंद जोपासा, तुम्ही स्वतःला वेळ देत जा. तेव्हा असं वाटतं की अरे आपण आपल्याला तर कधी वेळच दिला नाही. एक आई म्हणून मी आदर्श आई झाली पाहिजे, एक म्हणजे कर्तृत्ववान पत्नी झाली पाहिजे, एक चांगली आजी झाली पाहिजे, मी चांगली म्हणजे सासू पण छान झाली पाहिजे. तर या सगळ्या गोष्टीचा बॅलन्स कसा राखायचा. तर मैत्रिणींना आपल्या आयुष्यामध्ये काही श्रेयस गोष्टी असतात आणि काही प्रेयस पण असतात. प्रेयसमध्ये काय येतं, दागिने साड्या म्हणजे मौज मस्ती मजा, म्हणजे मला पण हे आवडतं. आपल्याला श्रेयस गोष्टी पण आपल्या आयुष्यात असल्या पाहिजे. त्या म्हणजे कोणत्या की अशा हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे ताईंनी या सर्व मंडळींनी, अशा चांगल्या कार्यक्रमांना झाले, चांगले व्याख्यानं ऐकणे आणि चांगलं वाचन करणे. तर या सर्व म्हणजे श्रेयस आणि प्रेयस या दोन्ही गोष्टीमध्ये आपला म्हणजे बॅलन्स साधता आला ना मैत्रिणींनो, तर आपलं आयुष्य खूप सुंदर होतं.